तुम्ही या ना प्लीज, या ना. कशाला बंद केलंस गाणं? चांगलं होतं. माझ्या सुद्धा आवडतीचं गाणंच होते. खरंच? हो खरंच. आणि पोलिसांनाही कान असतात. ते काय फक्त गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी नसतात. आता असं कुठे म्हटलं मी? नाही, तू म्हटलं नाहीस, पण तू ज्या आश्चर्याने मला विचारलंस ना, खरं त्यावरून मला असं कळलं. अच्छा, मग आणखीन काय काय कळलं तुम्हाला? आणखीन वरवर सशासारख्या भित्र्या दिसणाऱ्या या मुलीला एक कणखर मन आहे, ज्यात माणुसकी भरलेली आहे. कमाल झाली. म्हणजे आपण फक्त एकदा भेटलो तरीही तुम्हाला बरीच माहिती मिळाली. एकदा नाही, तिसऱ्यांदा. तिसऱ्यांदा? पहिल्यांदा जेव्हा मला गोळ्या लागल्या होत्या तेव्हा, दुसऱ्यांदा जेव्हा मी तुला तुझे आभार मानायला तुझ्या घरी आलो होतो तेव्हा, आणि आज तिसऱ्यांदा. आजची आपली ही तिसरी भेट. बापरे, तुमच्याशी बोलायचं म्हणजे भीतीच वाटते. गुन्हेगारांची उलट तपासणी घ्यायची सवय आहे तुम्हाला. आमच्यासारख्या सामान्यांनी तुमच्याशी बोलणं म्हणजे जरा जडच जाणं. हाच जो गैरसमज आहे ना तुमचा, हाच मला दूर करायचा आहे. बरं, आता याच्या पुढचं जे मला बोलायचं आहे ते मी कुठे बसून बोललं तर चालेल? अरे लक्षातच आलं नाही माझ्या. प्लीज बसा ना, मी तुमच्यासाठी पाणी आणते. आणि चहा चालेल ना तुम्हाला? नाही, मला खरं म्हणजे बसायला अजिबात वेळ नाही, आणि चहा वगैरे मला काहीही नको आहे. मी 1-2 मिनिटं फक्त तुला एक निरोप सांगायला आलोय, तो मी सांगणार आणि मी लगेच निघणार. बोला ना. आपण आज संध्याकाळी बाहेर जेवायला चाललोय. असं कोण म्हणतं? मी. आमच्याकडे अशा वेळेस आईची परवानगी घ्यायची पद्धत आहे. मी विचारून सांगते. तिला विचारूनच मी तुला सांगतोय. तुम्ही आईला विचारलत? हो. पण केव्हा? हो, ती तर ऑफिसमध्ये. ऑफिसमध्येच मी तुझ्या आईशी बोललो आणि तिने परवानगी दिली सुद्धा. एनिवेज, आज आपण संध्याकाळी बाहेर चाललो जेवायला. बाय. 1 मिनिट. तुम्हाला आणखीन एका माणसाची परवानगी घ्यावी लागेल. आणखी एक माणूस? हा, तुझी आजी. आजी नाही, मी. माझी परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही कसे काय बुवा मला बाहेर नेणार आहात? ओके मॅडम, आज संध्याकाळी तुम्ही माझ्या बरोबर जेवायला येऊन मला उपकृत कराल काय? ठीक आहे. तेव्हा संध्याकाळी आपण 7:30 वाजता भेटतोय वरळीला, पंचरत्न हॉटेलला. बाय. अनु, अक्षता, ए चिंगे. अरे अनु, ताई, तू केव्हा आलीस? मला कळलंच नाही. तू आता झोपली होतीस? अगं हो, थोडा वेळ वाचत पडले होते, डोळा लागला. अनु, तुझं काय चाललंय काय सध्या? हा, कधी वाटेल तेव्हा झोपत असतेस, वाटेल तेव्हा डोळा लागत असतो तुझा, वाटेल तेव्हा उठत असतेस काय?
आता तू आईचे डायलॉग्स बोलणार आहेस का? मी मुद्दामून नाही करत आहे, पण आईला काय वाटत असेल चांगलं कळतंय मला आता. ए तू प्लीज मला बोर करू नकोस. तू चहा घेणार आहेस का सांग. चहा? हे बघ नाही म्हणू नकोस. तो मोहन साळगावकर आला होता तोही नाही म्हणाला. मला चहा प्यायची सॉलिड टल्लफ आली, मी चहा ठेवते. मग कर. हाय ग. ताई, आज इतक्या लवकर घरी? अगं माझं काम लवकर संपलं आज, पण मला परत नंतर 8 वाजता मीटिंगला जायचंय का. काय गे भावाने, तू कुठे फिरत होतीस आणि टाइम टेबल केलेस ना अभ्यासाचं? मग भटकत कुठे होतीस? भटकत नव्हते ग. बंटीचा फोन आला होता ना, त्यांनी अर्जंट बोलवलं होतं म्हणून त्याला भेटायला गेले होते. हो, बंटीचा फोन आला होता का? हो. अर्जंट बोलवलं होतं तुला? ते काय आहे ते? कुठे काय? ते तिथे काय नाही. हे काय मला दिसतंय ना. नाही. शिंगे, ताई नाही. काय लपवते? मला ताई बघायचंय. प्लीज काय? नको ना. ताई ताई नको. मला नाही ना. हा ड्रेस कुठून आणलास तू? आई आजी कोणी घरी नाहीये ना? नाही पण अगं बंटीनी दिला मला. बंटीनी तुला नवीन ड्रेस दिला? अनु, ए अनु, इकडे इकडे लवकर इकडे थांब जरा. काय का? लगेच काय इकडे. झालं? ही बघ काय सांगते बघ. बंटीनी हिला हा नवीन ड्रेस प्रेझेंट दिला. छान आहे ना? छान आहे, पण बंटीनी तो तुला कशासाठी दिला? बर दिला तो दिला, पण तू घेतलास का? अगं म्हणजे काय? तो माझा मित्र आहे आणि मित्रांनी आपल्याला गिफ्ट दिलेलं आपण घ्यायचं नसतं का? ह्या मित्राकडून नाही, कारण हा कुठल्या मार्गाने पैसे मिळवतो आपल्याला माहित नाहीये. आणि अक्षता, आता तू लहान राहिली नाहीयेस. कुणीही काहीही दिलं म्हणून तू घेणार आहेस का? मला काही मिळालं ना की तुम्हाला सगळ्यांना रागच येतो. हे बघ चिंगू, राग माहितीये मला. मागच्या वेळेला घड्याळ त्यांनी दिलं तर आई ओरडली, आता ड्रेस दिल्यावर तुम्ही. का ग, तुम्हाला कोणी देत नाही म्हणून पोटात दुखतं वाटतं तुमच्या? चिंगे अगं मनीष, हा प्रसाद एडिटिंग स्टुडिओ बुक केलायस ना? ठीक आहे. तू काय करतोयस? हा मग तिथेच भेटूया. हो, आल्यावर बोलूया. हा बाय. अरे विरू, काय चाललंय काय तुझं? किती घाई करतोयस? अरे एकतर दुपारी जेवायला नसतोच तू. निदान सकाळचा नाश्ता तरी वेळेवर कर. प्रीती, ए प्रीती, काय हो? मी इथे काल एक कागद ठेवला होता, कुठे गेला तो? मला वाटलंच त्याच्याकरता मला हाक मारली असणार. हा घ्या. तुला 100 वेळा सांगितलंय माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस. आयत्या वेळी सापडत नाहीत ते. ओके, चला निघतो मी. निघालास? बाय प्रीती डार्लिंग. अरे वा, आज अगदी बायको बद्दल प्रेम उफाळून आलेलं दिसतंय. ए विद्याधर, एक गोष्ट लक्षात ठेव, आणि बायको तू पण ऐक. माझं माझ्या बायकोवर कायमच प्रेम आहे, समजलं? आहे ना? मग एवढं ठासून सांगायची काय गरज आहे? कारण तू मधनं मधनं विसरतेस ना ते, मग ठासून सांगावं लागतं मला. बाय. अहो तर काय? आज रात्री 9-10 वाजेपर्यंत घरी जेवायला या ना. नाही, मला नाही वाटत मी येऊ शकेन. तुम्ही जेवून घ्या ना. अरे बाबा, तिने व्रत धरलंय. अरे व्रत धरा काही धरा, मला जाऊ द्या ना. मी काय म्हणतो ऐकून घे जरा. तिने जे व्रत धरलंय ना, त्याच्यात नवरा जेवल्याशिवाय बायको जेवत नाही. अरे असंच सांगितलंय बाबा. म्हणून महिनाभर तरी जरा वेळेवर या. हा, आणि हो, काम संपलं ना की बाहेर उंडारात फिरू नका, घरी या वेळेवर. हे विद्याधर,
मी वीरेंद्र शिरोडकर प्रीतीचा नवरा काय सचिवालयात किंवा बँकेत कामाला नाहीये. माझ्या कामाला स्थळ काळ वेळ याचं बंधन नसतं. आणि तू ज्याला उंडारणं म्हणतोय ना ते माझं अतिशय महत्वाचं कामही असू शकतं. समजलं? अहो पण फक्त 1 महिना. जमणार नाही. हे बघ प्रीती, तू व्रत करतेस माझ्यासाठी चांगलं आहे, पण मला त्याच्यात अडकवू नकोस. बाय. हे बघ प्रीतीताई, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. ग अरे अनु, झोपली नाहीस तू? जागी कशी काय? काय कटकट आहे ग तुझी? जर कधी झोपले असेल तर विचारते आत्ता का झोपलीस? ही काय झोपायची वेळ? आज झोपले नाहीये तर का नाही झोपलीस? वा, प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं काम असतं मॅडम. ते ठीक आहे ग, पण त्यासाठी बाहेरचं अख्खं जग पडलंय तुला. निदान घरात येताना तरी ती पत्रकारिता विसरत जा, कळलं? आणि काय ग, आज उशीर का झाला? नाईलाज, केवळ नाईलाज. सारखे सगळे कुठे ना कुठेतरी बोलवत असतात. प्रेस कॉन्फरन्स अटेंड करा, समारंभाला या, पार्ट्यांना जा, इकडे जा तिकडे जा. शी, मज्जा आहे बुवा. डोंबल आहे बुवा काय त्यात? तुला काय वाटलं हे सगळे मला प्रेमाने बोलवतात? मग छे, अजिबात नाही. सगळ्यांना फक्त मतलब असतो वर्तमानपत्रातल्या प्रसिद्धीशी. ते खोटं खोटं गोडगोड हसायचं, लाळघोटेपणा करायचा. छीड येते ना मला या सगळ्याची इतकी. ताई, हे सगळं तू बोलायचं असतं म्हणून बोलतीयस, पण खरं सांगू, तुला पत्रकारिता चांगलीच मानवली. हे अनु, अगं एवढी कुठे जाड झाले मी? शरीराला नाही, मनाला म्हणते मी. तुझ्या मनाला पत्रकारिता छान मानवली. बघ ना, आजकाल किती उत्साही आनंदी दिसतेस तू. हो, ते खरं आहे. अनुबाई, हेच मी तुमच्याबद्दलही बोलू शकते. म्हणजे? नाही, 2 दिवसापूर्वीपर्यंत तू कशी दिसायचीस? कायमची आळसटलेली, बोर झालेली, कंटाळलेली, उदास. काल परवापासून तुमच्याही चेहऱ्यावर एक वेगळी टवटवी दिसतीये. काय त्याचं कारण कळू शकेल का? अनु, ताई, तुला ना वेड लागलंय. वेडी आहेस तू. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. पण मला माहितीये, तो इन्स्पेक्टर मोहन साळगावकर येऊन गेल्यानंतर जादू केल्यासारखी बदलली असतो अनु. खरं आहे ना? बघ, मी तुला म्हटलं नव्हतं, ताईपासून काहीही लपवून ठेवता येणार नाही, कळलं का? ताई, त्यात लपवण्यासारखं खरंच काही नाहीये. मोहन खूप छान आहे. त्याच्याबरोबर वेळ कसा जातो कळत नाही. मज्जा आहे. बस, ते ठीक आहे ग. तो खूप छान आहे, त्याच्याबरोबर वेळ कसा जातो कळत नाही, खूप मजा येते. म्हणजे काय? म्हणजे जरा उदाहरण देऊन सांग ना. ताई, अगं त्याचं आणि आपलं जग इतकं वेगळं आहे ना. तो जेव्हा बोलत असतो ना, तेव्हा असं वाटतं की आपण एखाद्या सिनेमाची गोष्ट ऐकतोय. मग पुढे? मग त्यांचं ते खून, दरोडेखोर, मारामाऱ्या, ते क्रिमिनल ग्रुप्स,
त्यांचे आपापसातले जॉईंट्स, पोलिसी कारवाया, तो सगळं सांगत होता आणि मी नुसतं थक्क होऊन ऐकत होते. अनु, आपल्या व्यवसायातल्या इतक्या आतल्या गोष्टी त्यांनी एकाच भेटीत तुला सांगितल्या? एकदा नाही काही 4दा भेटलो होता. हा? ती अचूक आकडेवारी पण त्याचीच. बरं, मग आता त्याच्याबद्दल आणखीन काही सांगायचं राहिलं असलं तर सांगून टाक. काही नाही. सांग ना. खरंच काही नाही. अनु, सांगते. आम्ही काल जेवायला गेलो होतो ना, हो, तेव्हा त्यांनी मला त्याचा रिव्हॉल्वर दाखवलं. सर्व्हिस रिव्हॉल्वर का असं काहीच म्हणतात. त्या दिवशी मी माझ्या ऐटीत हातात घेतलं होतं, पण काल मात्र हात लावायलाही घाबरत होते. मग त्यांनी त्याचे सगळे पार्ट्स दाखवले. गोळ्या कुठून कशा भरायच्या, चाप कसा ओढायचा, सगळं अगदी छान प्रात्यक्षिक केलं. प्रात्यक्षिक? काही रेस्टॉरंट मधल्या लोकांवर नेम वगैरे धरला नाहीत ना तुम्ही? ताई ग, चाप ओढण्यापूर्वी त्यांनी गोळ्या काढून ठेवल्या होत्या. एवढंही कळत नाही तुला? मला कसं कळणार बाई? माझी गाठ नेहमी पेन, कागद असल्या एकाहून एक निरुपद्रवी गोष्टींशी. तुझी गाठ काय? पोलीस, बंदुका, गोळ्या, दरोडेखोर आणि मुख्य म्हणजे मोहन साळगावकर सारख्या डॅशिंग इन्स्पेक्टरशी. त्यामुळे ताई तू पण ना